विषय गणित लेक्चर नंबर 9 प्रकरण दुसरा आपण बघतोय वास्तव संख्या रियल नंबर। आता याच्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण काय काय बघितलेलं होतं बघा। तर प्रत्येक दशांश मांडणी जी आहे ती अखंड आवर्तीने म्हणजे अखंड प्रत्येक परिमेय संख्या अखंड आवर्ती आणि दशांश मांडणीच्या रूपामध्ये आम्हाला व्यक्त करता येते। हा भाग आपला झालेला होता, बरोबर आहे। तर या पद्धतीनं त्याचप्रमाणे आपण रूट 2 रूट 3 यासारख्या संख्या परिमेय आहेत का अपरिमेय आहेत, मग त्याच्यावरून आम्ही काय केलं होतं 2 अधिक रूट 3 किंवा 2 अधिक रूट 5 3 अधिक रूट 7 या संख्या अपरिमेय कशा आहेत हे आम्हाला या ठिकाणी बघितलेलं होतं, बरोबर आहे का। आता पुढे त्याच्यावरचा अभ्यास तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता। सराव संच 2.2 मध्ये उदाहरणं तुम्ही सोडवलेली असतील। पहिली ती उदाहरणं त्या संख्या परिमेय आहेत हे दाखवायचं होतं। रूट 5 आणि रूट 7 दाखवल्या संख्या 10 संख्या रेषेवर, ठीक आहे। आता प्रश्न चौथा त्याच्यातला खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 3 परिमेय संख्या लिहा। राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन दी 2 नंबर्स गिवन बिलो। कुठलं घेऊया त्याच्यातलं कुठलं पण घेऊ उदाहरण, कुठलं घेऊया बा सांगा। पहिलं दुसरं तिसरं का चौथं कुठलं घेऊया? चौथं, ठीक आहे। -4.5 आणि -4.6 या संख्या दिलेल्या आहेत। याच्या दरम्यानच्या अशा संख्या आम्हाला या ठिकाणी शोधायच्या आहे बिटवीन। आता दरम्यानता आणि अंतर 9वी मध्येच पुढे भाग आल्या, भाग 2 मध्ये दरम्यानता आणि अंतर हा भाग आहे। आता याच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या। आता तुम्हाला असं विचारलं मी की समजा 2 ते 6च्या दरम्यानच्या संख्या कोणत्या? 3 4 5 नाही का। आता त्या नैसर्गिक संख्या म्हणून तुम्ही पटकन सांगितलं, पण जर असं केलं तर आम्हाला दरम्यानच्या संख्या सांगता येतील का नाही? या दरम्यानच्या संख्या काढायच्या याच्या मधल्या, बरोबर आहे का। मग मधल्या संख्या काढताना काय करणार आम्ही? या दोन्हींची बेरीज करणार आणि त्याला भागिले 2, बरोबर। या दोन्हींची बेरीज केली 2 अधिक 6 भागिले 2। 2 अधिक 6 म्हणजे किती हो? 8 भागिले 2 बेकेवे बेचोक 8। या दोन्हींच्या मध्ये कोणती संख्या? 4 आहे, बरोबर आहे का नाही। म्हणजे या दोन्हींच्या मध्ये 4 एक संख्या आहे बघा। 2 4 इथं 2 त्यानंतर 4 त्यानंतर 6। आता 2 आणि 4च्या मधली संख्या शोधायची आम्हाला कोणती ती कशी शोधणार आम्ही? 2 अधिक 4 भागिले 2 2 आणि 4 6 भागिले 2 किती येणार आहे? 3 आहे का। याच्यामध्ये 4 आणि 6च्या मधली संख्या शोधायची, काय करणार आम्ही? त्याची बेरीज करणार आणि त्याला भागिले 2। म्हणजे थोडक्यात काय कळलं तुम्हाला? दरम्यानच्या संख्या शोधायच्या असल्या तर टोकाच्या ज्या संख्या आहेत त्या दोन्हींची काय करायची? बेरीज, त्याला भागिले 2। आता या दोन्हींच्या दरम्यानच्या संख्या शोधायच्या ना आम्हाला, मग काय करणार आम्ही? या दोन्हींची बेरीज आणि त्याला भागिले 2। तशीच बाकीची उदाहरणं पण, म्हणून काय येणार आहे? -4.5 प्लस -4.6 डिवायडेड बाय, बरोबर। आता सांगा मला, ह्याचं चिन्ह वजा आहे ह्याचं पण चिन्ह वजा आहे, दोन्हींची वजाबाकी काय येणार आहे? काय करायचं? बेरीज का वजाबाकी? बेरीज करायची, चिन्ह मोठ्या संख्येचं। मग काय येणार आहे बेरीज? 6 5 11 4 1 4 4 8 1 9 -9.1 डिवायडेड बाय बेरीज झाली त्याची, बरोबर। आता याला सोपं रूप देऊया, चिन्ह वजाच येणार आहे हे माहिती आहे आम्हाला। -2 ने याला भागूया, बे चोक 8, बरोबर का। बे चोक 8 किती राहिले? 1 11 झाले। बे पंचे 10 11तनं 10 गेले, 1 राहिले, 1वर घेतले 0, पुन्हा 2चा पाडा बे पंचे 10 आली का। याच्या दरम्यानची संख्या किती आली? -4.55 ही दरम्यानची संख्या आली। आता याच्या आणि याच्या दरम्यानची संख्या पुन्हा शोधायची आम्हाला, मग काय करणार? इथं पुढे दिलेली संख्या म्हणजे इथं किती असलं पाहिजे? 0, बरोबर आहे की नाही। आता -4.50 आणि -4.55
याच्या दरम्यानची संख्या शोधायची आम्हाला, बरोबर आहे का? याच्या पुढे किती आहे? याच्यामध्ये इथं काहीतरी असलं पाहिजे संख्या, याच्या दरम्यान पुन्हा याच्या पुढे काय असलं पाहिजे? -4.6. याच्या दरम्यानचे शोधायचे, मग -4.50 प्लस -4.55 डिवायडेड बाय कुरे बेरीज यांची काय येणार आहे बघा. 5ला 5 तसेच, 5 आणि 5 10 ला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9 भागिले 2 चिन्ह वजा. 2 ने याला भागूया, कसं येणार आहे 2 ने भागल्यावर? 2 चौक 8 पॉइंट 1 राहिले, 2 पंचे 10 पूर्ण गेला भाग. 5 घेतले पूर्ण, 2 चा पाडा, 2 दोन्ही 4 1 राहिले, 2 पंचे 10. कोणती आली संख्या? -4.525 आली का? याच्या दरम्यान अजून काढता येईल का नाही? आता काय घेता येईल आम्हाला? वजा 4.55 आणि वजा 4.6 त्या दोन्हींची बेरीज करायची, त्याला भागिले 2. कितीतरी संख्या काढता येतील अशा. म्हणजे दरम्यानच्या संख्या काढताना टोकांची बेरीज त्याला भागिले 2 अशा पद्धतीनं करून आपल्याला दरम्यानच्या संख्या बिटवीन च्या संख्या आम्हाला शोधता येतात. नाही शंका काय? आता बाकी सुटली सगळी. पुढे आपल्याला बघायचं आहे धनपरिमेय संख्येचं मूळ. धनपरिमेय संख्येचं मूळ धनपरिमेय संख्येचं रूट ऑफ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आता इथून पुढे भाग खऱ्या अर्थानं करणीचा भाग चालू होतोय, की जो भाग अतिशय महत्वाचा अशा पद्धतीचा या ठिकाणी आहे. 10वीच्या दृष्टीने सुद्धा अगदी महत्वाचा आहे. आता जर समजा असं असेल, जर x raised to n is equal to 2, बरोबर आहे का? x raised to 2 is equal to 2 अशा पद्धतीने जर आपण घेतलं तर आम्हाला x बरोबर काय मिळतो? वर्गमूळ आपण घेतो का नाही दोन्हीकडची. x वर्ग बरोबर 2. आपण काय करणार इथं? टेक रूट्स बनणार, बरोबर आहे का? वर्गमुळे घेऊन x वर्गाचा वर्गमूळ काय? x बरोबर 2 चं वर्गमूळ किती? वर्गमूळ चिन्हात 2, बरोबर आहे का? x बरोबर √2 किंवा असं पण असू शकतं हो, x जोडून -√2. प्रत्येक पूर्ण वर्ग संख्येची वर्गमूळ काय असतात? 2 असतात. 2. 9 चं वर्गमूळ किती हो? 3 आणि वजा 16 चं वर्गमूळ -4 आणि 4 बरोबर आहे की नाही? 2 चं वर्गमूळ 2 किंवा वजा वर्गमूळ चिन्हात 2. आता हे तुम्ही म्हणाला असं लिहिलं तर चालेल का? x बरोबर रूट मध्ये -2 हे चालेल का हो? नाही चालेल. फरक आहे याच्यामध्ये, बरोबर की नाही? इथं वर्गमूळ चिन्हाचे चिन्ह बाहेर आहे आणि इथे हे वर्गमूळ चिन्हात चिन्ह गेलं. लक्षात आलं? याच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे ही तुलना करायची नाही आपल्याला. लक्षात आलं? म्हणजे प्रत्येक पूर्ण वर्ग संख्येची वर्गमूळ 2 असतात. आता हा वर्ग केला आपण नाही का, आणि याचं वर्गमूळ जे आम्ही काढलं हे काय आलं? ह्या संख्या कसले आहेत? परिमेय का अपरिमेय? अपरिमेय. दीज आर इरेशनल नंबर्स, बरोबर की नाही?
म्हणजे काही वेळेला याच्या संख्या याची वर्गमूळ जी असतात ती परिमेय पण येऊ शकतात. आता इथं जर आम्ही असं घेतलं समजा x वर्ग बरोबर 16 म्हणून x बरोबर टेक रूट केला मी इथं, तर x बरोबर काय येणार आहे 4 किंवा x बरोबर वजा 4. आता या ज्या संख्या आल्या त्या कसल्या आहेत परिमेय आहे. लक्षात आलं, रॅशनल नंबर आले. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या अशा पद्धतीने दिली त्याची वर्गमूळ जी असतात ते परिमेय असतात किंवा अपरिमेय अशा पद्धतीच्या या ठिकाणी असू शकतात. बरोबर आहे का? म्हणजे परिमेय किंवा अपरिमेय असू शकतं. त्यानंतर असं समजा दिलं 2⁵ इज इक्वल टू किती हो 2 चा 5 वेळा गुणाकार 2 पंचे 10 नाही का येतो का? नाही. 2 दुनी 4 दुनी 8 दुनी 16 दुनी 32 बरोबर का? 2 चा 5वा घात किती येतो 32. म्हणून बघा कसं लिहिता येते हे 32 चं 5वं मूळ बरोबर किती येणार आहे 2. बरोबर आहे का? 32 चं 5वं मूळ या ठिकाणी किती येतं 2. बरोबर. आता ही जी संख्या या ठिकाणी मिळाली ती कसली संख्या मिळाली परिमेय संख्या मिळाली. बरोबर आहे. कारण का 32 चं 5वं मूळ आम्ही घेतलं. बरोबर आहे का? येतं का लक्षात? बघा याचं उत्तर काय आलं परिमेय संख्या अशा पद्धतीची या ठिकाणी आम्हाला मिळाली. आता ही संख्या परिमेय आहे पण x चं 5वं मूळ बरोबर 2 अशा पद्धतीने जर समजा दिलं बघा काय अर्थ लक्षात येतोय का तुमच्या? बघा 2 चं 5वं मूळ 32 आलं होतं का नाही. आता कोणत्या 2 चा 5वा घात 32 आला होता बरोबर आहे का? म्हणजे 2 चा 5 वेळा गुणाकार केल्यावर किती येतोय 32. मग कोणत्या संख्येचा 5 वेळा गुणाकार केल्यावर 2 येईल? मी काय म्हटलं इथे का लक्षात तुमच्या? 2 चा 5 वेळा गुणाकार केल्यावर 32 आला. कशाचा 5 वेळा गुणाकार केल्यावर 2 येईल? अशी एखादी परिमेय संख्या आहे का की जिचा 5 वेळा गुणाकार केला त्याचं उत्तर 2 येते? असणार आहे का? नाही असणार. बघा की 1 चा केला 5 वेळा गुणाकार काय 2 येणार आहे? 0.5 चा वगैरे केला 5 वेळा गुणाकार 2 येणार आहे का? याचं नाही येणार. म्हणजे हे या स्वरूपात जर आपण मांडायचं म्हटलं तर काय येणार आहे बघा 2√e⁵ इज इक्वल टू x. म्हणजे याचं उत्तर जर अपरिमेय संख्या असेल बरोबर हे उत्तर काय असेल अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर. लक्षात आलं? 2⁵ हे त्याचं मूळ. याचं जर मूळ काढलं ते x बरोबर येत असेल. इथं कसं केलं आम्ही याचं 5वं मूळ घेतलं त्याची किंमत ही आली का नाही बरोबर आहे? येते का लक्षात? तसं याचं 5वं मूळ घेतलं आणि याचं उत्तर हे आलं इथं बरोबर आहे का? या पद्धतीने. पण हे मूळ काय आलं अपरिमेय. इथं मात्र काय आलं होतं परिमेय संख्या. आता ज्या वेळेला समजा हेच आम्ही असं म्हटलं x अशा पद्धतीने आपण मांडलं समजा ए ही परिमेय संख्या एन ही करणीची कोटी आहे बरोबर आहे का नाही? घातांक आहे त्याचा बरोबर आहे का? a⁴n इज इक्वल टू x आणि ही जर अपरिमेय संख्या असेल अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर असेल तर या सगळ्या भागाला आम्ही काय म्हणतो करणी असं म्हणतो. लक्षात आलं? या सगळ्या भागाला काय म्हणायचं करणी. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हटलं तर सर्ड SURD. या सगळ्या भागाला आम्ही करणी असं म्हणतो. मध्ये एखाद्या संख्येचं n-वं मूळ घेतलं आणि ते जर n-वं मूळ त्याचं अपरिमेय संख्या असेल तर ते करणी आहे असं आम्हाला या ठिकाणी म्हणता येतं. आता म्हणजे ए ही धनपरिमेय संख्या याचं n-वं मूळ ही अपरिमेय संख्या असेल तर
या चिन्ह या अशा पद्धतीच्या याला आम्ही करणी असं या ठिकाणी म्हणू शकतो. आता याच्यामध्ये n ला आपण काय म्हणतो, करणीची कोटी. n ला करणीची काय म्हणतो आम्ही, कोटी. आणि n ला या ठिकाणी करणीची कोटी असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. ऑर्डर ऑफ दी सर्ड असं आपण त्याला म्हणतो. या अशा पद्धतीच्या चिन्हाला रॅडिकल साईन, त्या अशा पद्धतीचं वर्गमुळाचं चिन्ह त्याला आपण रॅडिकल साईन, आणि ए ला आपण कर्निष्ठ संख्या असं आपण या ठिकाणी म्हणतो. हा रॅडिकंट नंबर असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. ए ला आपण कर्निष्ठ संख्या, एन ला त्या करणीची कोटी आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी सांगता येतं. ऑर्डर ऑफ दी सर्ड या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आता याच्यावरून बघा, जर ए बरोबर 7 संख्या घेतली, n बरोबर 3 असेल, तर कसं लिहिता येईल हो, या रूपामध्ये आम्हाला मांडायचं आहे. ए ची किंमत 7 घेतली आणि n बरोबर 3 किंमत घेतली. सांगा बरोबर काय, ए ची किंमत 7 आणि n ची किंमत 3. बरोबर. याचं जे उत्तर येणार आहे, काय अर्थ याचा, 7चं कितवं मूळ, तिसरे मूळ. बरोबर का नाही, मूळ पण पाठ पाहिजे तर का आम्हाला. जसं 8चं तिसरं मूळ किती, 2. 27चं तिसरं मूळ किती, 3. 64चं तिसरं मूळ किती, 4. कारण का हो, 2चं तिसरं मूळ 8 का नाही, का तसं म्हणतो आम्ही, कारण 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर किती हो, 8. म्हणजेच काय म्हणतो आम्ही, 2चा तिसरा घात. बरोबर का. मग 2चा तिसरा घात बरोबर 8, म्हणून 8चं तिसरं मूळ बरोबर किती येतं, 2. कसली संख्या आहे ही, परिमेय संख्या. म्हणजे काय शोधलं आम्ही, तर कोणत्या 3 समान संख्यांचा गुणाकार 8 येतोय, परिमेय संख्यांचा. बरोबर आहे का, कोणत्या 3 समान संख्यांचा गुणाकार 8 येतोय असं शोधलं आम्ही. इथं जर इतर 9 दिलं तर येईल का, होऊ शकतं आम्हाला. कोणत्या 3 समान संख्यांचा गुणाकार 9 येतोय, येईल का काढायला. कोणत्या 3 समान संख्यांचा गुणाकार, समान म्हणतोय मी, समान संख्यांचा गुणाकार 9 येतोय, येईल का, नाही. बरोबर की नाही. तसं कोणत्या 3 समान संख्यांचा गुणाकार 7 येतोय, येईल का काढायला, नाही. म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे, या ठिकाणी येणारी संख्या अपरिमेय असली पाहिजे. बरोबर आहे का, लक्षात आलं. ए बरोबर 7 आणि n बरोबर 2 असेल तर त्याचं मूळ जे येतं ते अपरिमेय संख्या अशा पद्धतीने येतं. x बरोबर काय येणार आहे, अपरिमेय संख्या. बरोबर. आता ए बरोबर समजा 8 दिलं आणि n बरोबर 3 दिलं, तर कसं मांडता येईल आम्हाला, रूट मध्ये एच नवं मूळ नाही का, एच नवं मूळ म्हणजे किती, 8, आणि नवं मूळ म्हणजे n बरोबर 3. 8चं तिसरं मूळ किती, 2. ही संख्या कसली आली हो, परिमेय. कळते का, ही संख्या परिमेय. इथं 7चं तिसरं मूळ घेतलं हे मात्र अपरिमेय येते, आणि इथं 8चं तिसरं मूळ घेतलं हे काय येते, अपरिमेय, परिमेय संख्या येते. याला आम्ही करणी म्हणत नाही. मग आता याला करणी म्हणू शकत नाही आम्ही, दिस इज अ नॉट सर्ड. परंतु हे काय आहे, सर्ड आहे, कारण याचं उत्तर काय येते, अपरिमेय संख्या येते. लक्षात आलं. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आता याच्यावरून आम्हाला करणीची व्याख्या काय करता येते ते आपल्याला एकाने बघता येतं. आता करणी म्हणजे काय नेमकं, मग तर याचं उत्तर ए ही काय पाहिजे, धनपूर्णांक संख्या पाहिजे, ही n ही करणीची कोटी काय पाहिजे, नैसर्गिक संख्या पाहिजे, आणि याचं उत्तर जे आहे ते मात्र अपरिमेय संख्या पाहिजे. लक्षात आलं. ए ही धनपूर्णांक संख्या, इथे धन संख्या पाहिजे, लक्षात घ्या, ऋण घेऊन नाही चालणार.
एन ही त्याची काय आहे, कोटीदर्शक संख्या, त्याची कोटी आहे त्याला आपण म्हणतो, बरं का, ऑर्डर आपण त्याला म्हणतो. म्हणजे ही काय पाहिजे, नैसर्गिक संख्या पाहिजे. 1 2 3 4 5 6 7, 1/2 3/2 असं नाही चालणार. आणि याचं उत्तर काय पाहिजे, अपरिमेय संख्या. तरच आम्हाला एन कोटी असलेली करणी अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. लक्षात आलं. आता उदाहरणार्थ जर समजा आम्ही असं घेतलं, 8चं चौथं मूळ. ए बरोबर किती आहे, ए बरोबर किती आहे, 8. म्हणजे काय आहे ती, पूर्णांक संख्या, बरोबर का, धन पूर्णांक संख्या. एन बरोबर किती आहे, 4. बरोबर की नाही, कसली संख्या आहे, नैसर्गिक संख्या. आता मला असं सांगा की कोणत्या 4 समान संख्यांचा गुणाकार 8 येतो, येतोय का, नाही येत. म्हणजे याचं उत्तर काय येते, अपरिमेय, इरॅशनल नंबर. म्हणून याला आपण काय म्हणतो, करणी. याला काय म्हणायचं मग आता, करणी म्हणायचं. लक्षात आलं. आता मी एक संख्या मांडतो, ती करणी आहे किंवा नाही ते तुम्ही ओळखायचं. करणी म्हणजे काय, कळलं का, काय काय समजलं. ही संख्या कशी पाहिजे, धनपूर्णांक. ही कसली पाहिजे, नैसर्गिक. आणि याचं उत्तर काय पाहिजे, अपरिमेय संख्या. लक्षात आलं. समजा मी अशी एखादी संख्या मांडली, ही करणी आहे का, करणी आहे. बघा बरं, आहे का करणी. किती याचं उत्तर येते, 7. 7 ही कसली संख्या आली, परिमेय आली. मग करणी म्हणायचं काय याला, करणी म्हणायचं का नाही म्हणायचं. तुम्ही म्हटलं आहे, लक्षात येते का. याचं उत्तर परिमेय नाही आलं पाहिजे हो, तर याला मी काय म्हणणार आहे, करणी आहे. याचं उत्तर परिमेय नाही आलं पाहिजे म्हणजे ही करणी नाही. लक्षात घ्या, ही करणी नाही. दुसरी एखादी मी मांडतो समजा, आता मला असं सांगायचं, करणी आहे का. नाही, बरोबर का नाही. याचं उत्तर काय आलं, काय येणार आहे का, परिमेय संख्या येणार आहे का. याचं उत्तर नाही येणार. कोणत्या 3 समान संख्यांचा गुणाकार 64 इतकं सांगायला आम्हाला नाही. पण नाही, चुकलं किंवा याचं उत्तर 4 नाही येत. किती येते, 4 यायला पाहिजे का नाही, 2 नाही येत, 4 येते उत्तर याचं. मग ती करणी नाही, बरोबर आहे का. ही करणी होऊ शकणार नाही. इथं 4 दिलं तर आता करणी आहे का बघा बरी, आहे का नाही. कोणत्या 4 समान संख्यांचा गुणाकार 64 येते, नाही येत सांगायला. लक्षात येते का, सांगता येत नाही. इथं समजा काहीच नाही दिलं, 2 दिलं, याचं उत्तर काय हो, परिमेय का अपरिमेय. याचं उत्तर काय ते, परिमेय का अपरिमेय. चौसष्टचं वर्गमूळ परिमेय संख्या, बरोबर की नाही. म्हणजे करणी आहे का, नाही, करणी नाही. लक्षात आलं. म्हणजे करणी कशाला म्हणायचं हे आम्हाला बरोबर ओळखता आलं पाहिजे. आता इथं याला आपण करणीची कोटी म्हणतो, याला कनिष्ठ संख्या म्हणतो, याला पण रॅडिकल नंबर इथं म्हणतो, याला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ दी सर्ड असं म्हणता येतं आम्हाला. लक्षात आलं. आता काय काय वेळेला असं देण्याऐवजी जर समजा एवढंच दिलं फक्त
रूट 64 बरोबर. रूट 64 याचा अर्थ काय? या करणीची कोटी किती असली पाहिजे? इथं 2 असतेच. लिहायची गरज आहे का? नाही. रूट 64 आपण त्याला म्हणतो, म्हणजे कोटी द्यायची काय आली? 2 आलीच. लिहायची गरज नसते. तिथं कोटी 2 आहे असं या ठिकाणी गृहीत धरावंच लागतं. लक्षात आलं? आता जर कोटी 2 असेल तर अशा करणींना आपण काय म्हणतो? वर्ग करणी असं या ठिकाणी म्हणतो. कोटी 2 असेल करणीची, कोटी 2 असेल तर त्यांना आपण वर्ग करणी असं या पद्धतीनं म्हणता येईल. आता करणीचं सोपं रूप. रूट 48 या करणीला आम्हाला सोपं रूप देता येतं, याला सिंपलिफाय करता येतं. ही करणी आहे का? सांगा बरोबर. आहे. काय कारण याचं? कोटी 2 आहे का नाही याची? मग याचं उत्तर जे येणार आहे अपरिमेय संख्या येते. कशाचं वर्गमूळ? कोणत्या 2 समान संख्यांचा गुणाकार 48 येतो. नाही सांगता येत. म्हणजे याचं उत्तर अपरिमेय. आता याला सोपं रूप कसं देता येतं आम्हाला? हे कसं मांडता येईल आम्हाला? याची फोड करायची. फोड करताना 2 गुणाकाराच्या रूपात मांडायचं. त्याच्यातला एक अवयव काय पाहिजे? परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. एक अवयव पूर्ण वर्ग पाहिजे याची फोड करताना. गुणाकारची 16 त्रिक 48 बरोबर आहे. तर सांगितलंस तू रूट 16 गुणिले 3 किंवा काय म्हटलीस? किती चौक? 12 चौक 48 बरोबर आहे. 12 चौक 48. 12 नाही पण 4 आहे का नाही? एक अवयव कसा पाहिजे? पूर्ण वर्ग. 16 आणि 3 मध्ये कुठला पूर्ण वर्ग आहे? 16. 12 आणि 4 मध्ये पुन्हा पूर्ण वर्ग कोणता आहे? 4. लक्षात येते? मग हेच पुढे जाऊन कसं म्हणता येईल आम्हाला? रूट 16 गुणिले रूट 3 वेगवेगळी वर्गमूळ मांडली. हेच पुढे जाऊन कसं म्हणता येईल आम्हाला? 16चं वर्गमूळ किती? 4. 4चं वर्गमूळ करता येतं. म्हणजे रूट 48 बरोबर असं म्हणता येतं आम्हाला. ठीक आहे. पुढं हे पण कसं म्हणता येईल आता? रूट 12 गुणिले रूट 4 बरोबर आहे. रूट 4 म्हणजेच किती? 2 आणि मग 2 वर्गमुळात 12 या पद्धतीने आम्हाला म्हणता येतं. म्हणजे रूट 48 ची मांडणी आम्हाला ही सोप्या रूपामध्ये 4 रूट 3 किंवा 2 रूट 12 अशा दोन्ही पद्धतीने आम्हाला हे मांडता येतं. लक्षात आलं? त्याचप्रमाणे समजा रूट 98 घेतला आम्ही. आहे का करणी? आहे. दिस इज अ सर्ड. का हो? कशाचा वर्ग 98 येतोय? किंवा कोणत्या 2 संख्यांचा गुणाकार 98 येतोय? नाही. बरोबर आहे का? हे सोप्या रूपात मांडायचं आम्हाला. कशी मांडता येईल? मग आता एक पूर्ण वर्ग पाहिजे, त्याचे अवयव पाडले. किती अवयव पाडले तर एक पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. ती कशी करता येईल मग आता? बघा बरं. 49 दोन्ही 98 बरोबर आहे का? 49 दोन्ही 98. 49 पूर्ण वर्ग आहे का? म्हणजे कसं मांडता येईल? पुन्हा पुढे जाऊन 7 वर्गमुळात 49 वर्गमूळ 7. 7 वर्गमुळात 2. किंवा अजून कशी भाग जाईल याला? बघा बरं किती भाग जातो अजून? 4 न भाग जातोय का? 4 न नाही, 5 न नाही, एवढं झालं फक्त. म्हणजे हे याचं सोपं रूप आपल्याला देता येतं. इथे किती वेळ झाला? 29. ठीक आहे. म्हणजे करणीची सर्वात सोपी मांडणी कशी करायची? करणी म्हणजे काय कळलं का? याच्यावरनं काय असलं पाहिजे? रूट a रेस टू x बरोबर. म्हणजे एक असली पाहिजे संख्या
धनपूर्णांक पाहिजे. n कसली पाहिजे? नैसर्गिक संख्या पाहिजे. आणि याचं उत्तर कसलं पाहिजे? अपरिमेय. तेव्हा त्याला आपण करणी म्हणतो. लक्षात आलं? मग मागाशी दिलेली या करणी ही पण करणी आहे. याचं उत्तर अपरिमेय संख्या आहे या ठिकाणी. लक्षात आलं? ही परिमेय संख्या नाही. रूट 2 परिमेय आहे का याच्यामध्ये? किंवा 4 रूट 3 परिमेय आहे का? नाही. म्हणजे त्याची अपरिमेय संख्या आहे. लक्षात आलं? मात्र 8चं तिसरं मूळ असं जर मांडलं तर याचं उत्तर काय येते? 2 परिमेय आली. म्हणजे याला करणी म्हणायचं का आता? नाही, याला करणी म्हणू शकत नाही आपण. लक्षात आलं? आता 10वी साठी हा भाग अतिशय पुढे महत्वाचा आहे. ठीक आहे. उद्याच्या तासाला आपण पुढचा भाग बघू.